मिराजकर. पहिला बॉल राईट राउंड द विकेट. पहिला बॉल ओसामा फेकलाय अफलातून शोक वाईडिश लॉंग ऑफचा वरून षटकार. ओसामा लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलला षटकार ठोकतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटकार ठोकला, या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने सुरुवात केली. पुढचा बॉल फटका फसला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे सूर्य झेल टिपलाय. खराब स्ट्रोक सिलेक्शन ओसामाचं. गॅप होता लॉंग लेग एरियामध्ये, फक्त दिशा द्यायची होती बॉलला. चौकार षटकार नक्की झाला असता, पण यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण मेंदडीकडून चांगला झेल टिपलाय. महमूद ने बॅटर नडगाव साठी. व्हाईट बॉल येतोय. याच दरम्यान खराब गोलंदाजी. संघाची धावसंख्या 7. पहिल्या षटकारानंतर आईबनी परतीचा इशारा दिला ओसामाला. महमूदने बॅटर नडगाव साठी. नडगाव साठी हा मॅच जिंकणे महत्वाचं आहेच. या मॅच मध्ये नॉनस्ट्राईकचे फलंदाज ज्या पद्धतीने खेळतील त्या पद्धतीने या मॅचचा निकाल असेल. नॉनस्ट्राईकला 20 मिराजकर. पुढचा बॉल आयुबचा. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. थोडासा स्विंगही पाहायला मिळाला. डॉट बॉल. ओवेसला आता चर्चा करावी लागेल. महमूद फटका चांगला आहे. हाय हँड हँडसम. 6 धावांसाठी महमूदच्या बॅटमधून सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार. निर्धाव चेंडू. फटका याही वेळेस चांगला आहे महमूदचा. सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार. षटकार.
बॉलर्स नेम ऋषिकेश. नवीन गोलंदाज मेंदिडी संघाकडून समोर असेल ओवेस. ओवेसने एकही चेंडू फेस केला नाहीये. पहिला बॉल फेस करतील या मॅच मधील. फटका चांगला पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळलाय ओवेसनी. खराब स्ट्रोक सिलेक्शन. नाखुश ओवेस. पण क्षेत्ररक्षकाच्या कुठल्याही बाजूला त्यांनी मारला असता, उजव्या डाव्या बाजूला, तरी या चौकार किंवा षटकार आला असता. पण नशीब खराब आज ओवेस या मॅच पुरतं का होईना. ओसामा बाद झाले. ओसामा नंतर आता ओवेस सुद्धा बाद होता. स्ट्रोक चांगला होता, चांगला फटका होता. सरळ हातात क्षेत्ररक्षकाच्या गेला. जवळजवळ वाईट डिश लॉंग ऑफला तो क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. बाद झाले फलंदाज. बाद होणारे फलंदाज खूप मोठे होते. ओवेस मिराजकर. एक मोठा हादरा, मोठा धक्का नडगाव संघाला इथे 19 धावसंख्येवर मिळते. न्यू बॅटर राहुल. स्ट्राईक एंडला खोल टप्प्याचा चेंडू. स्लोवर वन यॉर्कर होता. एक धाव तर कंप्लीट केली. थोडासा फंबल पाहायला मिळते. अहो, किती धावा घेतल्या तिथे सर? 2. यस, 2 धावा. फैजान काझी मसळा यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची मदत आले. त्यांचे मनपूर्वक आभार. फैजान काझी यांच्याकडून सुद्धा 2000 या स्पर्धेसाठी येत आहेत. फटकाही चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. गॅप चांगला आहे. पण क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एकच धाव मिळेल राहुलला. दुर्दैव राहिलं राहुलचं. पहिले दुसरी धाव धावायची होती. 2 धावा नक्कीच होत्या इथे. बावीस धावा या सिंगलनी. इथे जर धावले असते तर 1 धावा नक्की वाढल्या असत्या. 2 धावाच्या मध्ये 3 धावाही कदाचित मिळाल्या असत्या. रनिंग बिटवीन द विकेट खराब नडगावसाठी. महमूद. फटका आई बसला. क्षेत्ररक्षक येत आहेत. हो, खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. महमूदच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. 2 षटकार, 1 चौकार. 16 धावांवर खेळतायत महमूद. या षटकातील आणखी 2 चेंडू बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ असेल. 26 धावा झाल्यात. धावा नडगावसाठी कराव्या लागतील. नडगावलाही माहिती आहे हे मैदान आता त्यांच्या बऱ्यापैकी परिचयाचं झाले. 1 मॅच त्यांनी खेळले. इथे त्यांच्या लक्षात आले की धावा जितक्या तुम्ही कराल तितक्या तुम्ही बचाव करू शकता. धावा कमी झाल्या. आता या मॅच मध्ये तुम्हाला त्या धावा वाचवण्याची संधी नाहीये. हा फटका चांगला महमूदचा. क्षेत्ररक्षक आहे ताबी. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल इथे. 1 सिंगल मिळेल इथे. 1 सिंगलनी संघाची धावसंख्या 27. शेपटचा बॉल घेऊन येतील ऋषिकेश राहुलसाठी. संघाची धावसंख्या 27. 27. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू ऋषिकेश. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. चांगला झेल टिपलाय यशरक्षक. फलंदाज राहुल बाद. बॅटर तारिक. शेवटचं षटक आता बाकी आहे या पहिल्या सत्रातील. पाणी पाठवा. चला आयोजकांनी लक्ष द्या. मैदानात पाणी घेऊन जा. पंच इशारा करतायत.
चला विनंती आहे, पाणी पाठवा मैदानात, पाणी पाठवा. अय्यान नवीन गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये या अय्यांनीच मेंदळीला वाचवलं होतं. जबरदस्त षटक हाताळलं होतं शेवटचं. फलंदाज बाद होतील तारिक. धावबाद आणि तारिकला माहिती आहे मेहमूदला स्ट्राईक मिळणे गरजेचं. न्यू बॅटर नडगाव साठी अजय. महमूद शेवटचे 5 बॉल फेस करतील. न्यू बॅटर अजय नडगाव कडून. अजय चांगला खेळ खेळतात, वैस मिराजकरनी सांगितले. पुढचा बॉल धाव्यासीच्या बाहेर, वाईट बॉल. धावसंख्या 29. 3 षटकांचा खेळ आहे. एक 40 धावा नडगावसाठी खूप महत्त्वाच्या राहतील. 40च्या आत जर मेंदळीने थांबवलं तर या धावा चेसी होऊ शकतात. हे मेंदळीलाही चांगलं माहिती आहे, अय्यानलाही चांगलं माहिती आहे. पुन्हा एकदा अय्यान महमूदसाठी फुल टॉस बॉल, फुल टोल. या स्पर्धेतील सगळ्यात लांब 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 षटकार. बॉल आता मिळतो का नाही, खूप लांब. परवेशभाईंनी सांगितलं आम्हाला, प्रचंड लांब गेला हा षटकार. म्हणजे आंब्याचं वन जे आहे त्यातला पार करून 1-2 षटकार आले होते, शेवटच्या टोकाला लागले होते. या सगळ्या झाडांच्या वरून हा चेंडू गेलाय. फुल टॉस बॉलवर फुल टोल बसवला इथे महमूद. जबरदस्त बॅटर, अफलातून फलंदाजी. हॅलो बोला. पस्तीस धावा, 35. व्हाईट बॉल. अय्यान पुढचा बॉल महमूद साठी. हाई बटका चांगला आहे. वा बाई वा. आणखीन एक चेंडू सीमा रेषा पार. आज चेंडूला सीमा रेषेची ओढ लावली या फलंदाज महमूदनी. नडगावच्या जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने तारिक यांची खऱ्या अर्थाने सराहना करता येईल. त्यांनी धावबाद झाली महमूद साठी, कारण त्यांना माहिती आज बॉल येतोय महमूदच्या बॅटवर. हा याही वेळेस चांगला स्ट्रोक. गॅप आहे, क्षेत्ररक्षक येतात, दोघंही थांबलेत. तुले करताना गाडी मात्र निघून गेली. चेंडू फरार. चौकार 4 धावांसाठी.
जबरदस्त फलंदाजी मेहमूदची. एक चेंडू येईल ह्या षटकात. शिल्लक आहे संघाची धाव संख्या 46. चौकार आला तर 50, षटकार आला तर 52 होतील नडगाव संघाच्या ह्या धावा 3 षटकात. आपण पाहिले तर 4-4 षटकाच्या मॅच मध्ये 50+ होत होत्या. इथे मात्र नडगाव संघ पहिल्याच इनिंग मध्ये थोडासा हावी होताना दिसतोय मेंदिडी संघावर, आणि त्याचं कारण आहे मेहमूद. ओसामा, मिराज, ओवेस हे लवकर बाद झाले होते. वा, हाई मोठा स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. चेंडू धरणीला दान. 2 धावा इथं मिळतील मेहमूदला. 2 धावांनी धावसंख्या 48 कराव्या लागतील 49 विजयासाठी. 3 षटकात 18 चेंडू 49 धावा मेंदळी संघाला. सर सलमान भाई कुठे आहेत? 2 पाणी बॉटल आमच्या यूट्यूब टेक्निशियनच्या इकडे पाठवा, विनंती असेल. पाणी पाठवायचं आहे तिकडे. यस, चला फलंदाज पाठवा मेंदडी. आपल्याला विनंती होती, आपण या समालोचन कक्षातच तुम्हाला थांबायचं होतं बॅटिंगसाठी. मेंदडी प्रारंभिक बॅटर पाठवा. एकोणपन्नास धावांचं लक्ष दिले. 48 धावा केल्या नडगाव संघाने. ओसामाने याही मॅचमध्ये षटकाराने सुरुवात केली पण दुसऱ्याच बॉलला बाद झाले. ओवेस मिराजकर भोपळाही पडू शकले नाही. गोल्डन डकचा शिकार ठरले. पण यावेळेस मेहमूदने कमाल केली. षटकारांची आतिषबाजी बरसात केली. या मैदानातल्या प्रत्येक प्रेक्षकाला आनंदाची अनुभूती दिली. जबरदस्त फटकेबाजी. सडपातळ बांध्याचा उंच पुरा हा खेळाडू मेहमूद. जवळजवळ 6 फूट उंची आणि षटकार ठोकला या मैदानाच्या बाहेर. सगळ्यात लांब षटकार. मेंदडीकडून न्यू बॅटर येत आहेत. ताबिश, अय्यूब. 3 षटकात आता 49 करायचे आहेत. शेवटचं षटक ठरलं महागडं.
पहिला बॉल ताबीसाठी फटका बसलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक येत आहेत. अजय पोचू शकले नाही. 2 धावा इथे मिळतील. चांगला प्रयत्न केला होता अजयनी. 2 धावा ताबीशला मिळतील. इथे एक बॉल. फटका आई बसलाय. ओवेसच्या बॉलवर वेग होता ओवेसच्या चेंडूचा. इथे ताबीशला यावं लागेल माघारी. विकेटचं पतन. यानंतर मॅच असेल गोंडघर विपक्ष पाभरा. चला टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन. 7 गंतारे मुसे बंदरकर. हा चांगली गोलंदाजी ओवेसची. प्लेड ऑन झालेत. विकेटवर चेंडू आदळलाय. ओवेसला बॅक टू बॅक यश मिळते.
9 रन. तेरे लिए तेरे लिए